कमळी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कमळीला समजलेलं असतं की राजन हेच तिचे वडील आहेत, तर अन्नपूर्णा ही तिची आजी आहे आणि कमळीला अगदी स्वर्गात सुख मिळत असतं. स्वर्गात गेल्यासारखं तिला वाटत असतं, कारण हे सगळं तिला अपेक्षित नव्हतं, पण ते तिला आता भरभरून मिळत आहे. अन्नपूर्णा देखील खूपच खुश झालेली असते. आजपर्यंत ते सरूचाच म्हणजे गौरीचा शोधाशोध करत असतात, पण आता त्यांना गौरी मिळालेली असते आणि त्याचबरोबर तिची नात म्हणजे अन्नपूर्णाची नात म्हणजेच कमळी देखील त्यांना मिळालेली असते आणि त्यामुळं ते भरपूर खुश झालेले असतात. कमळीच्या तर आनंदाचा आता ठावच राहिलेला नसतो. त्यात तिला ऋषीनं प्रपोज देखील केलेलं असतं आणि त्याच वेळेस ऋषीनं प्रपोज केल्यानंतर कमळीला आनंद झालेला असतो, कारण ऋषीचा स्वभाव तिला अगोदरच आवडत असतो आणि आता तिने ऋषीला होकार देखील दिलेला असतो. ऋषीला आपला जीवनसाथी बनवण्याचं तिनं ठरवलेलं असतं आणि त्यामुळं ऋषी आणि कमळी हे दोघे देखील खूपच आनंदी असतात. ऋषीला तर खूप आनंद झालेला असतो, कारण कमळीसारखी मुलगी त्याला बायको म्हणून मिळणार आहे, या गोष्टीचा त्याला खूप आनंद होत असतो. आता ही गोष्ट कमळीने घरी म्हणजेच अन्नपूर्णाला आणि राजनला देखील सांगितले असते. त्यांना देखील ऋषी खूप आवडत असतो. या दोघांच्या लग्नाला त्या दोघांचा अजिबात नकार नसतो. उलट अन्नपूर्णा आणि राजन खूप खुश होतात, कारण ऋषीसारखा गुणी मुलगा आपल्याला जावई म्हणून मिळणार आहे, या गोष्टीचा त्यांना आनंदच झालेला असतो. तर आता अन्नपूर्णा ठरवते की आपल्याला याबाबत नयनताराशी बोलणं गरजेचं आहे, कारण नयनताराचं मत काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे, असं ती राजनला म्हणते. राजन देखील म्हणतो, तुझं बरोबर आहे आई, आपण एकदा नयनताराला विचारूया, तिच्या मनामध्ये आहे का नाही हे देखील आपल्याला कळलं पाहिजे. लगेच अन्नपूर्णा म्हणते, चांगल्या गोष्टीला आपण उशीर कशाला लावायचा, आणि ते अन्नपूर्णाला देखील या गोष्टीवर बोलते. अन्नपूर्णाला ती म्हणते की ऋषी आणि कमळी एकमेकावर जीवापाड प्रेम करतात. आम्हाला असं वाटतं की त्यांचं लग्न व्हावं. तुझा काय विचार आहे ते आम्हाला सांग. खरं तर नयनताराला कमळी अजिबात आवडत नसते. या दोघांच्या लग्नाचा विचारसुद्धा तिच्या डोक्यामध्ये येत नसतो. पण तिला जेव्हा समजतं की कमळी ही अन्नपूर्णाची नात आहे, म्हणजेच राजनची मुलगी आहे, तेव्हा मात्र तिचे डोळे गरगर फिरतात, कारण तिला समजतं की आता माझा मुलगा म्हणजे ऋषी हा या सगळ्या प्रॉपर्टीचा मालक होऊ शकतो. आत्तापर्यंत कमळीची हेटाळणी करणारी आणि कमळीला वाईट वाकडं बोलणारी नयनतारा मात्र आता कमळीला चांगलं समजत असते, कारण जर का ऋषी आणि कमळीचं लग्न झालं तर ऋषी हा त्यांच्या प्रॉपर्टीचा वारसदार होणार, या गोष्टीमुळे ती खुश होते आणि लगेचच लग्नाला होकार सुद्धा देऊन टाकते. आणि मग ऋषीच्या घरी ही आनंदाची बातमी सर्वांनाच समजते की आता ऋषी आणि कमळी यांचं लग्न जमवायचं आहे आणि लवकरात लवकर त्यांचा साखरपुडा देखील करायचा आहे. ही बातमी जेव्हा अनिकाला समजते, तेव्हा ती मात्र एकदम चिडते आणि तिच्या अंगाचा अगदी तिळपापड होतो आणि ती लगेच अन्नपूर्णाला जाऊन म्हणते की मला हे लग्न अजिबात मान्य नाही आहे. तेव्हा अन्नपूर्णा तिला विचारते, हे तुला सांगितलं कुणी आणि तुझा विचार घेतला कुणी? इथं तुझा काही संबंधच येत नाहीये. लग्न कमळीचं आहे आणि ऋषीचं आहे. ते दोघं एकमेकावर प्रेम करतायत म्हटल्यानंतर तुझा विचार करण्याची काही गरजच नाहीये आणि मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये तू न पडलेलीच बरं. कारण आत्तापर्यंत तू कमळीशी कसं वागलेले आहे ते सगळं मला माहिती आहे. आता कमळीचं एक स्वप्न पूर्ण होतंय, तर तू यामध्ये अजिबात पडू नको, असा दमच अन्नपूर्णाने तिला दिलेला असतो. तेव्हा अनिका लगेच तिच्या आईकडं आणि आजीकडं जाते आणि म्हणते की मला ऋषी आवडतो आणि मलाच ऋषीबरोबर लग्न करायचं आहे. तेव्हा त्या दोघी म्हणतात, ही गोष्ट तू अगोदर आम्हाला का सांगितली नाही? तेव्हा अनिका म्हणते, आत्ताच सांगितली ना मी, मला काही सांगायचं नाही. कमळीला जर का तो मिळत असेल तर काही खरं नाहीये. मी आत्महत्या करणार आहे एवढं लक्षात ठेवा, असा दम तिनं त्या दोघींनाही दिलेला असतो. अनिका जेव्हा आत्महत्येचं नाव काढते, तेव्हा कामिनी आणि रागिनी ह्या डोक्यालाच हात लावतात, कारण त्यांना माहिती आहे की ही काहीही करू शकते. अनिकाला समजावण्याचा प्रयत्न करतात, पण अनिका मात्र त्यांचं किंचितही ऐकत नाही. अनिका म्हणते, काही जरी झालं तरी ऋषी आणि कमळी यांचं लग्न व्हायलाच नाही पाहिजे. तेव्हा तिला कामिनी समजावून सांगते, आता साखरपुडा ठरलाय तर साखरपुडा होऊ देत, पण लग्न मात्र अजिबात होऊ द्यायचं नाही. मी तुला प्रॉमिस देते की त्यांचं लग्न मी अजिबात होऊ देणार नाही. तेव्हा अनिका चिडते आणि म्हणते, मला तर असं वाटतंय साखरपुडा देखील व्हायलाच नाही पाहिजे. पण लक्षात ठेवा, जर का तुम्ही दोघींनी यामध्ये मला मदत केली नाही, तर मी आत्महत्या करणार आहे आणि आत्महत्या केलेल्या चिठ्ठीमध्ये तुमच्या दोघीचं नाव लिहून टाकणार आहे. कारण तुम्हीच माझी स्वप्न पूर्ण होऊ देत नाही आहेत. आजपर्यंत तुमच्या दोघीची कसलीच मदत मला झालेली नाही आहे. प्रत्येक वेळेस मी तोंडावर पडते
आणि माझं एकही काम होत नाही. आता ती कमळी या घराची वारसदार होऊन बसलेली आहे. तुम्ही काय म्हणला होतात की कमळीला या घरात कधीसुद्धा येऊ देणार नाही. आता ती कमळी नुसती आलेलीच नाहीये, तर ती ऋषीबरोबर लग्न करते आणि ऋषी मला आवडतोय असं म्हणून ती निघून गेलेली असते. तेव्हा रागिनी एकदम चिडते आणि म्हणते, "या पोरीला काय करावं तेच कळत नाहीये. बघतेस तू कसं करतेस ते." तेव्हा कामिनी म्हणते, "तिचा काही दोष नाहीये. आपल्या स्वप्नाची राख-रांगोळी त्या कमळीनं केलेली आहे. त्या कमळीचं लग्न ऋषीबरोबर व्हायला नाही पाहिजे, ही गोष्ट मला देखील पटत आहे. पण आता यावर काय करावं ते मला कळत नाही. या गोष्टीवर लवकरच मी इलाज करणार आहे." इकडे राजन आणि सरू हे दोघंही एकमेकांना अगदी प्रेमाने बोलत असतात आणि राजन म्हणत असतो, "किती दिवसानंतर तुम्हाला भेटलेले आहेस. आपलं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि आता लवकरच आपल्याला जावई देखील येणार आहे. आपल्या मुलीचं लवकरात लवकर लग्न होणार आहे." सरूला तर हे सगळं स्वप्नासारखंच वाटत असतं आणि आता कमळी आणि ऋषी यांच्या साखरपुड्याचा दिवस उगवलेला असतो. कमळी आणि ऋषी यांचा साखरपुडा हा अन्नपूर्णाच्या घरी होणार असतो आणि त्यासाठी नयनताराच्या घरचे सर्व लोक आलेले असतात. राजन स्वतः सर्वांचं स्वागत करण्यासाठी दारात उभारलेला असतो. तर अन्नपूर्णा देखील सर्वांचं स्वागत करत असते. अन्नपूर्णा आणि राजन खूप खुश झालेले असतात, कारण त्यांना एकतर सरू आत्तापर्यंत मिळत नव्हती, पण आता सरू मिळालेली आहे, कमळी मिळालेली आहे आणि आता त्यांना जावई देखील मिळत आहे. या गोष्टीचा त्यांना खूप आनंद झालेला असतो. म्हणून ते नयनताराच्या येणाऱ्या प्रत्येक घरातल्या सदस्याचं स्वागत करत असतात. राधिका आणि प्राजू देखील खूपच खुश असतात, कारण त्यांना ऋषी आणि कमळी यांची जोडी खूप खूप आवडत असते. त्यांना देखील असं वाटत असतं की हे लग्न व्हायलाच पाहिजे. तर कमळी देखील या लग्नामुळे भलतीच खुश झालेली आहे. तिने सुंदर अशी हिरवी साडी घातलेली असते आणि ती या साखरपुड्यासाठी तयार झालेली असते. तर ऋषी देखील या साखरपुड्यासाठी तयार होऊनच आलेला असतो. तो देखील खूपच खुश असतो आणि आनंदी दिसत असतो. या दोघांना पाहून आता सरू देखील यांचं स्वागत करत असते. सरूने देखील या सर्वांना हात जोडून स्वागत केलेलं असतं. सरू आणि राजन दोघेही दारात उभा राहून सर्वांचं स्वागत करत असतात. रागिनी आणि कामिनी यांना मात्र खूपच त्रास होत असतो. त्यांना काही केल्या साखरपुडा आणि लग्न दोन्ही होऊ द्यायचं नसतं, पण आता साखरपुडा न होऊ देणं त्यांच्या हातात राहिलेलं नसतं आणि त्या मूग गिळून गप्प बसलेल्या असतात. कारण त्यांना माहीत असतं, जर का आपण यामध्ये काही विघ्न आणलं तर आपली काही धडगत नाही. कारण अन्नपूर्णा आपल्याला हाकलून देणार हे त्यांना चांगलंच माहिती झालेलं असतं. त्यामुळे ते आता शांत झालेले असतात. तर इकडे कमळी मात्र खूपच सुंदर अशी साडी घालून ऋषीची वाट पाहत असते आणि ऋषी देखील याच क्षणाची वाट पाहत असतो की कमळी आपल्याला कधी दिसेल आणि जेव्हा त्याला कमळी दिसते तेव्हा त्याचे डोळे मोठेच्या मोठे तसेच उघडे राहतात. कारण कमळी खूपच सुंदर दिसत असते आणि मग तो क्षण येतो ज्या क्षणाची ते आतुरतेने वाट पाहत असतात. ऋषीने कमळीच्या बोटामध्ये अंगठी घातलेली असते आणि त्यांची एंगेजमेंट पार पडलेली असते आणि आता नयनताराच्या घरचे आणि अन्नपूर्णाच्या घरचे सर्व सदस्य खूपच खुश झालेले असतात. कधी नव्हे ते नयनतारा देखील कमळीच्या बाजूने बोलत असते आणि कमळीचे गुणगान करत असते. तर हे सगळं पाहताना अनिकाला मात्र खूपच राग येत असतो, कारण तिला जे अपेक्षित होतं ते काहीच घडलेलं नसतं. तिच्या तोंडावर मात्र 12 वाजलेलेच असतात. नयनतारा मात्र या गोष्टीनं खुश झालेली असते की आता ऋषी या सगळ्या गोष्टीचा, या सगळ्या प्रॉपर्टीचा मालक होणार आहे. तर इकडे कमळीचे मित्र-मैत्रीण आलेले असतात आणि ते देखील खूपच खुश असतात. निंगी तर डान्सच करत असते, कारण तिला देखील ऋषी आणि कमळीची जोडी खूप आवडत असते. या दोघांचं लग्न व्हायला पाहिजे असं तिला वाटत असतं आणि त्यांचं देखील स्वप्न पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतंय. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.